स्टेशन है। सो दादा ताई आजची जी राईड आहे ही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे, ठीक आहे. तर फ्री ऑफ कॉस्ट याच्या कारणाने, कारण की आता 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर त्या निमित्ताने मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फ्री ऑफ कॉस्ट रिक्षात आलो होतो. ओके, पण ह्याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला जिथे जायचं मी तुम्हाला सोडेल, पण त्याच्यासोबत तुम्हाला काही बाबासाहेबांची माहिती सांगायची आहे. तुम्हाला जेवढं माहिती असेल तेवढं तुम्ही सांगू शकाल, तुम्हाला नहीं माहिती असेल तर मी तुम्हाला ते सांगू शकतो. तो ये वीडियो इसके लिए ताकि मैं क्या करता हूँ, हर साल बाबा साहेब ने जितने भी कार्य किए हैं, ठीक है, उनकी ज़िंदगी में जो लोगों को पता है नहीं पता है, मैं सिर्फ उनको पूछता हूँ. अगर उनको नहीं पता रहती कुछ चीज़ें तो मैं उनको बताता हूँ. तो दिस इज़ काइंड ऑफ अ इंफॉर्मेशन गिव एंड टेक, और कुछ नहीं, ठीक है. तो आपको मैं कुछ सवाल पूछूंगा, आपको अगर आते रहेंगे तो आप बताओगे, अगर नहीं आते रहेंगे तो मैं आपको हेल्प कर लूँगा उसमें, ठीक है. बर्थ एनिवर्सरी इज देयर ऑन 14th of April, so due to which today's ride is free of cost. You don't need to pay any penny. Okay, instead of that you need to do one thing, that whatever information you have about Dr. B.R. Ambedkar, you need to share that. Will that be fine? So no worries, even though if you don't know anything, I'll be there to help you out. Okay, means if you don't know about the answers, so I'll just share with you that answers. Okay, so today's my main concept is of sharing Dr. Babasaheb Ambedkar's idea and his thought and his work, what he did. Okay, so the first question will be, what's Dr. Babasaheb Ambedkar's full name? बाबासाहेबांच्या पत्नीचं नाव काय? काइंडली असे काही दोन सांगू शकाल तुम्ही जे तुमच्यासाठी स्पेसिफिकली केलेले आहे बाबासाहेब. संविधान में ऐसा क्या लगता है कि क्यों संविधान ज़्यादा इतना इम्पॉर्टंट है? काही मग तुम्हाला काय वाटतं बाबासाहेबांनी तुमच्यासाठी स्पेसिफिकली काय केलं? आता जसं वुमन्स डे होऊन गेला, नहीं आपको आइडिया नहीं? आरवी नहीं, B.R. अम्बेडकर उनको बोलते हैं, डॉक्टर B.R. अम्बेडकर. और जो B.R. अम्बेडकर है उसका फुल फॉर्म है भीमराव रामजी अम्बेडकर. ओके, तीसरा सवाल, आपके हिसाब से आपको क्या लगता है कि बाबा साहेब अम्बेडकर ने सभी के लिए ऐसा क्या किया हुआ है, मतलब स्पेसिफिकली आपके लिए ऐसा क्या किया हुआ रहेगा? भीमराव अम्बेडकर बाबा जी ने उन्होंने संविधान लागू किया था. जी बराबर. तो संविधान में, ठीक है, अब तीसरा सवाल, संविधान में ऐसा क्या लगता है कि क्यों संविधान ज़्यादा इतना इम्पोर्टेंट है? मतलब अगर संविधान नहीं रहता तो क्या होता, या फिर रहता तो क्या होता ऐसे? नहीं आएगा, ठीक है. तो सबसे पहला, संविधान हमें ये देता है हक कि राइट टू इक्वालिटी, समानता का हक देता है, ठीक है. मतलब आप, मैं, यहाँ पे जितने लोग हैं तो वो सभी सामान्य है, समानता है सब में, उसके लिए राइट टू इक्वालिटी. दूसरा अधिकार, आपको कुछ किसी भी चीज़ के बारे में, अगर गवर्नमेंट ने कुछ काम किया है या कुछ भी किया हुआ है तो उसके बारे में जानकारी लेने का हक आपके पास है, राइट टू इन्फॉर्मेशन जिसको बोलते हैं, ठीक है. तीसरा हक बोला जाए तो सबसे बड़ा जो आपके पास हक है, राइट टू वोट. आपके हिसाब से जो आपको सही लगे, जो गवर्नमेंट को आप चूज़ करके वहाँ पे बिठा सकते हैं, जो आपके लिए आपका डिसीजन, जो देश को चलाने का डिसीजन है वो गवर्नमेंट ले सके. और डिसीजंस को चैलेंज करने के लिए, पूछने के लिए भी आपके पास पहला वाला हक है, जो कि है राइट टू इन्फॉर्मेशन. जहाँ डिसीजंस जो लिए थे गवर्नमेंट ने वो आपको एग्री नहीं है तो आप उसके खिलाफ आप प्रोटेस्ट कर सकते हो. तो ये एक फ्रीडम ऑफ स्पीच जिसे बोलते हैं हम, ठीक है. मतलब आपके विचार, आपका जो भी थिंकिंग पावर रहेगी, आपके जो थॉट्स रहेंगे वो आप एक्सप्रेस कर सकते हैं. जो डेमोक्रेटिक, अभी हम बोलते हैं कि इंडिया इज़ अ डेमोक्रेटिक कंट्री, बराबर. तो डेमोक्रेसी के जो पिलर्स रहते हैं तो वो क्या क्या है पिलर्स, कुछ आइडिया? तो
डेमोक्रेसी के सबसे पहले 3 पिलर्स जो है वो है लेजिस्लेटिव, एग्जीक्यूटिव और जुडिशरी। मतलब क्या, ये हमारे जो डेमोक्रेसी के जो भाग है, मतलब सबसे बड़े 3 स्तंभ है। ॲक्च्युली बघायला गेलं तर जे त्यांचं जे लॉमध्ये आणि जे संविधान लिहिलं आहे ना, ते बेस्ट लिहिलं आहे ॲक्च्युली. ओके. आणि आज जे आपले लॉ फॉलो करतात आपण, त्यांचं जे लिहिलं आहे त्या म्हणजे बाबासाहेबांनी तेच आपण अप्लाय करतात. राईट, चांगली गोष्ट आहे. मग ठीक आहे, लॉ लिहिलेलं आहे, नाही पण माझ्या हिशोबाने बिकॉज बेसिकली मी कसं कॉर्पोरेट लेवलला वर्क करतो. ओके, दॅट्स वाय त्या बेसिकवर मी बोलतोय. अच्छा, कॉर्पोरेट कशामध्ये? ॲक्च्युली मी याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये. ओके, आय एम अ सॉफ्टवेअर डेव्हलपर बाय द वे. अच्छा, युअर अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. या. ओके. सो बेसिकली हां, स्टेशन आलेलं आहे, हे स्टेशन. थँक्यू ब्रो. ओके, थँक्स सर. या. थँक्यू. या. Okay, so the first question will be, what's Dr. Babasaheb Ambedkar's full name? अरे यार, चैट जीपीटी कर लेते तो फिर तो मैं भी ऐसे डायरेक्टली पूछ ही नहीं लेता. एनी आइडिया, एनी क्लू ऐसा? Okay, so it's Dr. Bhimrao Ramji Ambedkar. So what Baba Saheb did for you is basically the right to equality. मतलब आपको एक समानता मिलना चाहिए, समान हक मिलना चाहिए. जो भी आपके भाई या फिर आपके कजिन्स, जितने जो बॉयज़ हैं, मेल कजिन्स हैं, ठीक है, वैसा ही आपको इक्वल ट्रीटमेंट मिलना चाहिए. सो दैट इज़ राइट टू इक्वालिटी. ओके, सो राइट नाउ यू आर स्टडिंग और डूइंग जॉब? व्हाट यू आर डूइंग? स्टडिंग इन विच क्लास? Sorry? FY first year. Okay, so right to education, that is the thing which Baba Saheb given to you. Okay, so पहले के ज़माने में ऐसा होता था कि पहले कुछ एजुकेशन नहीं दिया जाता था, खासकर लड़कियों को. So that thing is happened to you. Okay, तो ये बाबा साहेब ने दिया हुआ है. दूसरी चीज़ अगर देखा जाए तो do you have any siblings like brother, younger brother, little brother? Okay, so basically पहले क्या होता था कि पहले जितने भी लड़के हुआ करते थे, तो जो भी आपके मॉम डैड जो भी प्रॉपर्टीज कमाए रहेंगे, सो देयर वाजंट एनी डिस्ट्रीब्यूशन अमॉन्ग द गर्ल्स. सो वॉट एवर द प्रॉपर्टी विल बी दैट, इट विल बी इनहेरिटेड ओनली बाय द बॉयज, द मेल ऑफ द हाउस. ओके, नॉट द वुमेन्स एंड नॉट द सिस्टर्स और नथिंग. तो अभी के टाइम पे आपको एक प्रॉपर्टी में इक्वल अधिकार मिल रहा है. दॅट इज बिकॉज ऑफ बाबा साहेब. आता आपण एका पॅसेंजरला सोडलं, बिचारी लहान होती, मुलगी होती, आयडिया नव्हती, फर्स्ट इयरला होती, पण ठीक आहे, तिला सांगितलं वगैरे सगळं. आता बघू आणखी किती काही पॅसेंजर मिळत आहे, कसं काय होतं, काय होते, काय लोकांची रिस्पॉन्स असणार, काय काय विल सी. काय नाही, आम्ही पण मानतो बाबासाहेबाला. आता 14 एप्रिलची आम्हाला पण शॉपिंग करायची, मुलांसाठी कपडे घ्यायचे. हां हां, वर्षाला आम्ही ना न्यू ड्रेस मुलांसाठी पण आमच्यासाठी घेतो. अरे वा, हा मोठा फेस्टिवल म्हणून आम्ही बी साजरा करतो त्या दिवशी. छान छान छान. तर पहिला प्रश्न की बाबासाहेबांचं पूर्ण नाव काय? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अगदी बरोबर. ठीक आहे, चला. ताई, मग तुम्हाला काय वाटतं बाबासाहेबांनी तुमच्यासाठी स्पेसिफिकली काय केलं? आता जसं वुमन्स डे होऊन गेला, खूप काय केलं त्यांनी आमच्यासाठी. जे आम्हाला सुविधा नव्हत्या त्या सुद्धा त्यांनी दिल्यात आम्हाला. बरोबर. सगळ्यांच्या बीचमध्ये शिक्षणाचा अधिकार दिला. मेन पॉईंट म्हणलं तर बरोबर. सगळ्यात महत्वाचं, कारण शिक्षण शिकायला एवढा पहिला अधिकार नव्हता, एवढा जात नव्हते. आता त्यांच्यामुळं मुलं आमचे ना चांगले शिकतात, सगळ्या सगळं बसून चांगले. आणि ज्या ज्या सोयी नव्हत्या ना, त्यांच्यामुळं आम्हाला सर्व सोयी मिळाल्या. अगदी बरोबर. घराच्या बाहेर निघायचा अधिकार नव्हता, हे तर तुम्हाला माहितीच असेल. पहिलं सर्वांच्या बीचमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता. आता सगळ्यांना समान, संविधानानं एकदम त्यांनी संविधानाचं लिहिलं, सर्वांसाठी समान केलं त्यांनी. असं हे नाही केलं की माझ्या जसं तर आम्ही यांनाच करतो, बरोबर. असं नाहीये. सर्व धर्म समान केलेत त्यांनी. खूप छान. तर येस, हे तुम्ही बोललात ते बरोबर आहे की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिलेला आहे. स्त्रियांना समानतेचा अधिकार देऊन दिला आहे. त्यानंतर आपल्या आई वडिलांची जी काही प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, त्याच्यामध्ये पण मुलींना पण बरोबर समानताचा भाग मिळाला पाहिजे, त्यातून पण त्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर स्त्रियांना जे काम करतात किंवा प्रेग्नन्सीच्या दौरान, जे प्रेग्नन्सी जेव्हा असते त्यावेळेस जी मेटर्निटी लीव आहे, पेड लीव जी मिळते,
ती बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे. मिळाली. हो हो हो. आणि दिवाळीला जे बोनस म्हणून मिळतं तेही तेही त्यांनीच बाबासाहेबांनी केलं. दिलेलं आहे. त्यांच्यामुळेच ते पण लागू झालं. अगदी. बाबासाहेबांच्या पत्नीचं नाव काय? नाही आहे. इट्स रमाबाई आंबेडकर. रमाबाई आंबेडकर. व्हॉट डू यू थिंक की तुमच्यासाठी स्पेसिफिकली तुमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलेलं असतं? पर्टिक्युलरली टू यू. मला पण एनिथिंग लाईक काही क्लू वगैरे काही असा? ठीक आहे, चालेल, मी सांगतो. सो सगळ्यात पहिलं जे तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी ते म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुम्हाला इक्वल ट्रीटमेंट केली पाहिजे. म्हणजे कोण जातीने मोठा नसणार, कोण कमी नसणार. ठीक आहे, दॅट इज द राईट टू इक्वॅलिटी. त्याच्यानंतर दुसरा हक्क दिलेला आहे, तुम्ही कुठेही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल, ठीक आहे, कुठल्या समजा आता जे गव्हर्नमेंट काही पण हे काढते, रूल्स काढते किंवा काही रेग्युलेशन्स असतात किंवा काही नवीन स्कीम्स असतात, तर त्याची माहिती घेण्यासाठी जे असतं ते म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. राईट टू इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतो आहे. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त म्हणा गेलं तर गव्हर्नमेंट कुठली असावी, इंडियाची गव्हर्नमेंट कोणती असावी आणि ते कुठल्या पॉलिटिकल पार्टीने हे पूर्ण इंडियाचे जे राज्यकारभार वगैरे असेल ते चालवावं, ते जे आहे ते होतं आहे, ते करताय. त्याच्या तुम्हाला जे राईट टू वोट मिळतो आहे तर ते मिळतं होतं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणायला गेलं तर तुम्ही आता जॉब करतायत काय? जॉब करतायत. कशामध्ये तुम्ही? मी आता डेटा ॲनालिसिसमध्ये. अरे नाईस यार. सो डेटा ॲज अ डेटा ॲनालिस्ट आता जे जॉब करतायत तर जॉबमध्ये जे आपलं 8 अशी शिफ्ट असायला हवे, त्याच्या वरती असेल तर तुम्हाला काही ना काहीतरी एक कंपन्सेशन मिळायला हवे, राईट? सो 8 hour शिफ्ट इन्स्टेड ऑफ 14 and 15 hours बेसिकली आधी तसं व्हायचं लोकांचं की जास्त काम करून घ्यायची. तर त्यामुळे त्यानंतर तुम्हाला जी करेक्ट त्यानंतर तुम्हाला जे वीक ऑफ्स मिळत आहेत, सो ते वीक ऑफ्स बाबासाहेबांमुळे मिळत आहेत तुम्हाला. त्यानंतर इयरली बोनस ते बाबासाहेबांमुळे मिळतं. त्यानंतर जे महिलांसाठी जे सुट्ट्या मिळतात प्रेग्नन्सीला, मेटर्निटी लिव्ह ज्याला आपण म्हणतो, ते पण बाबासाहेबांमुळे मिळतं. राईट टू वोट हे बाबासाहेबांमुळे मिळतं. अशा भरपूर काही गोष्टी आहेत जे स्पेसिफिकली तुमच्यासाठी गेलेल्या आहे. सो इट डझंट बिलॉंग्स टू फॉर स्पेसिफिक कास्ट. पीपल्स अँड थिंग्स हॅड पोर्ट्रेड इन अ वे की ठीक आहे बाबासाहेबांनी पर्टिक्युलर कास्टसाठी रिलिजनसाठी केलेलं आहे, पण मुळात असं नाही आहे. ही हॅड वर्क फॉर इच अँड एव्हरी सिटीजन ऑफ द कंट्री. मला वाटतं की इलेक्शनसाठी ते जास्त असे वाढवून दाखवतात. करेक्ट. सो ते प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना त्यांची पॉलिटिकल पार्टी चालवायची आहे, त्याच्यामुळे असं. बट नॉर्मली असं बघून वाटतं की ते जास्त करून दाखवतात, इलेक्शन वोट मिळावे वगैरे असं. every political party does that. But the thing is ki as a citizen of country India, we have to be informative and check out each and every facts which has been provided by any political party or a person.